त्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख साहेबांना. सूरज ठोंबरे आणि राकेश मोळे साहेब आपण सुद्धा या व्यासपीठावरती या. आणि व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट, फलंदाज महेश बाद. राकेशजी मोळे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सन्मान्य भगवान दादा देशमुख यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. प्रणाल लाले देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. चला डगआउट मध्ये बसा, डगआउट मध्ये बसा आणि पाठीराखी जरा बाजूला सारखा. बाउंड्री लाईनवर तुम्ही उभे आहेत बीड संघ प्रसाद, आपण खुर्च्यांवरती बसा. पाठीराखी तिथून बाजूला सारखा. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय विशाल. विशाल सुखदर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 1 वरती 1 अशी परिस्थिती आहे बीड संघाची. 28चं टार्गेट आहे. 28 धावा जरी सोप्या वाटत असतील ना तरी ते मैदानामध्ये बनवणं फार कठीण आहे. प्रत्येकला थांबावं लागेल, विशालला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रणाल लाले यांचा सन्मान इथे होतोय निखिल देशमुख यांच्या शुभ हस्ते. त्यांची देखील मोठी स्पर्धा येते मैत्री चषकाची. चांगला बॉल, काय कमबॅक केलं ताकई गावासाठी, ताकई संघासाठी. गोलंदाज राजेशने, फलंदाज बाद. देखील चांगलं क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज राजेश आपल्या गावासाठी आला. कारण सगळीकडेच आपण जर बघितलं भारताच्या बाहेर युद्धजनक परिस्थिती सुरू आहे आणि कदाचित तिथून तो आला असावा भारतामध्ये, आपल्या गावासाठी आला आणि काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राजेंद्र चांगली गोलंदाजी. 28 धावा जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या कठीण आहेत मैदानामध्ये बनवणं, हे दाखवून देणारी गोलंदाजी होती ताकई संघासाठी. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजांनी केली. बालूने देखील चांगले षटक टाकलं होतं मागच्या मॅचमध्ये. कल्पेशने देखील चांगली कामगिरी केली आणि तो इतिहास या मैदानावरती ताकई गावाकडून खेळताना आठवावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला ना, प्रत्येकने मागच्या मॅचमध्ये चौकार मारला, तर प्रत्येकला काहीतरी करावं लागेल या मॅचमध्ये. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय 40-40 सरकार नावंड संघाने. माजी उपसरपंच सन्मान्य श्रीकांतजी हडप साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सरचे स्वागत आहे या निर्धार चषकामध्ये. चांगला फटका, प्रवीण पाटीलचा फटका फसलाय आणि विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली खेळतोय तो राजेश. लढवला, 31 सामना जिंकला, परंतु या मॅच मध्ये 18 बॉल 28 ची गरज असताना हे काय केलं, लगातार 3 गडी बाद केले ते राजेशने. आपल्या गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित